प्लीज सर आपल्याला विनंती आहे विरार टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवा जो आपल्या खेळाडूला नावाने ओळखेल. कारण बघा यूट्यूबवरती लाईव्ह आहे, स्कोरिंग आहे, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने जाणं अपेक्षित आहेत. त्याच्यामुळे विरार आणि वसई दोन्ही टीमला विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू एक एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धनंजय रेडी आहेत आणि पहिल्याच मॅचला आता थोड्या सौदीमध्ये सुरुवात होते. राम इप्पर जिथं उभे असतील त्यांनी बोट उंच करावे. एकच एकच ओके. आजचा पहिला सामना वसई अर्बन वर्सेस विरार ईस्ट. विरार ईस्ट कडनं भारती साहेब स्वतः मैदानात उतरतायत, पण शिसोदे साहेबांना टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते आज गाईड करणारे फक्त टीमला कोचिंगची भूमिका ते पार पाडणार आहेत. त्यांच्या नावावर सुमारे 315 आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव आहे. त्यामध्ये त्यांनी 8,750 धावा केलेल्या आहेत, त्यापैकी त्यांची 38 शतकं आहेत. पहिला चेंडू घेऊन आलेला आहे. जातच नाही बाउंड्री लांब. वरती बसा, स्कोरर जवळ बसा वरती. चला आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला झाले सुरुवात आणि डावखुरा आणि उजव्या हाताचे फलंदाज दोन फलंदाज मैदानावरती आहेत. काही गोष्टीचा उल्लेख इथे झालाय, किती सामने कोणी खेळल्यात, किती मॅचेस कोणी खेळल्यात आणि प्रत्येकानं एकच ध्येय उराशी बाळगले की मागे काय घडलं माहिती ना, पण आजच्या दिवसामध्ये चॅम्पियन बनायचं आहे. ही ट्रॉफी घेऊन संध्याकाळी आपण मिरवत जायचं आहे या उद्देशानं प्रत्येक जण या मैदानावरती आलाय. संजय तिडके यांचं आगमन झालेलं आहे. अतिशय पिंकी पिंकी लवली लवली ड्रेसमध्ये असलेले आमचे तिडके साहेब. मी म्हटलं होतं आजचा दिवस जसा या ट्रॉफीला जिंकण्या तसा आनंद घेण्यासाठी आहे. विरंगुळीचा क्षण आहे. आपल्या ताणतणावाच्या धकाधकीच्या आयुष्यातनं आपल्याला दोन क्षण आनंदाचे शोधण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं दूरवरती खेळलं, दूरवरून खेळलं. रन घेण्याची धाव घेण्याची कुठली संधी देत नाहीयेत. चांगली गोलंदाजी. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेसाठी लाभली आणि प्रत्येकानं दिलेलं योगदान आहे, वेळ आहे, श्रम आहे, आपल्या काही कल्पना असतील, आयडियाज असतील या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा बीट झालाय. चांगली गोलंदाजी. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, पण पॉवर काय दिसली नाहीये. प्ले चालू आहे, त्याच्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता पॉवर कधी दाखवणार बॅट्समन याची चर्चा सध्या मैदानावरती सुरू आहे. पहिला विकेट पहिला गडी बाद झालाय. खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिला धक्का बसलाय विरार टीमला. थँक्यू. ऑफस्टॉपच्या बाहेर वारंवार थोडंसं स्ट्रगल करत होते. हाई फटका खेळण्याचा प्रयत्न
केला होता आणि त्याच्यामध्ये पहिलं यश संपादित केलेलं आहे ते वसईच्या संघानं. कारण त्यांनी जसा टॉस जिंकला तसं लगेच डिसिजन घेतला की आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. सकाळचं सत्र आहे, नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान, हवा तितकीशी वाहत नाही आहे, केलपट्टीवरचं मॉइश्चर त्याचा फायदा उचवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. न्यू बॅट्समन दिनेश मडवी क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी फार महत्वाचा नंबर आहे. तिसरा नंबर सुरुवात तितकी चांगली झाली नाही. डावाला स्थैर्य द्यायचं आहे, रन करायचे आहेत, धावा करायचे आहेत. नंबर 3चा फलंदाज मैदानावरती आहे. बॅटच्या आतल्या कडेला लागला होता, थोडा इनसाइड एज. पाठीमागे यष्टीरक्षक देखील तितकंच चांगल्या दर्जाचं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 3, 1 गडी बाद 3 धावा. विरार संघाची अडखळीत डळमळी सुरुवात झाले या अधीक्षक अभियंता चषक 2025 मध्ये. धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे करता साया तेरा. थँक्यू डोंगरे साहेब देखील आमच्या जोडीनं पुन्हा एकदा जोडले गेले आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. सर कसं वाटतं की पहिलाच सामना आहे, सुरुवात चांगली झाली, खास करून वसईच्या टीमनं जो टॉस जिंकला होता ना फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. कसं आहे, वसईच्या टीम मागे सिसोदे साहेब आहेत आणि त्यांचा दांडगा अनुभव, जसे मोरे साहेब बोलले, 38 सेंचुरीज, 15,000 रन्स डोमेस्टिक मध्ये डोमेस्टिक खेळलेत ते. खूप छान बॉलिंग झाली पहिल्या ओव्हरमध्ये, त्यामुळं कमी रन आल्या समोरच्या टीमला. जसा तुम्ही उल्लेख केला, प्रचंड दांडगा अनुभव आहे आणि तोच अनुभव कदाचित वसईच्या टीमला फायदेशीर ठरतोय. क्रमांक 2चं षटक सचिन रेडी होत आहेत. आता थोडासा गेअर चेंज करावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या नाही, 4 षटकामध्ये किमान 30-35 शक्य झालं तर 40 धावा करायच्यात विरारच्या टीमला. आणि विरार म्हटलं थोडासा फायटिंग स्पिरिट तुम्ही दाखवायची आहे अशा वेळेला, जेव्हा पहिला सामना महत्वाचा आहे. पॅव्हलियन एंडच्या दिशेनं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन रेडी. शॉर्ट पीट डिलिव्हरी, गेअर चेंज करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला स्क्वेअरलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, चांगलं क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअरलेगच्या रिजनमध्ये डाव्या बाजूला आलं, फील्ड केलं, 1 धावे चेंडूवरती पूर्ण. जसं डोंगरे साहेबांनी उल्लेख केला त्या साईडला अनुभव, तर विरारकडे सुद्धा अनुभव आहे आणि तो अनुभव सध्या त्यांनाही दाखवायचा आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर ज्याला म्हटलं होतं, तर त्याच्यामुळे अनुभव त्यांनाही दाखवायचा. पण रन करायचे आहेत. लेकिन भाई रन ऐसे नाही बनेगे, रन बनाने के लिए मन बनाना पडेगा. मन तुम्हाला बनवावं लागेल. मिस केला. सध्याच्या घडीला वसई टीम थोडंसं वरचढ ठरते सर. सावळकर साहेबांनाच उतरावं लागेल असं दिसतंय आता. जसा उल्लेख केला की त्यांचाही अनुभव महत्वाचा असणार आहे आणि प्रतीक्षा 30 आहे, पण तुर्तास जे बॅट्समन आहे त्याच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्यावरती. खेळण्याचा प्रयत्न बॅटला लागला, थोडं शॉर्ट लेगला चेंडू राहतोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, बॅटच्या आतल्या कडेला हा चेंडू लागला होता. 1 रन या चेंडूवरती पूर्ण. आणि सध्या जर पाहिलं तर सर थोडंसं डगआउट पाहिलं, विरारचं थोडंसं चलबिचल चालू आहे, कारण रन येत नाहीयेत, त्याच्यामुळे टेन्शन चेहऱ्यावरती, कपाळावरती थोडेसे आठे वाढलेत. विरारची मेन टीम नंतर येणार आहे, त्यामुळे ते रिलॅक्स आहेत. पण रिलॅक्सेशन थोडंसं घातकही असू शकतं, त्याच्यामुळे मेन टीम येईल, पण त्याच्या अगोदर मेनच्या अगोदर जर या संघाने विजय मिळवला तर कदाचित मुख्य संघाला त्याचा फायदा होईल. नक्कीच. आणि, या सर- सामन्यामध्ये इप्पर साहेब खेळतात, त्यांनी एखादी जर झेल पकडली तर सिसोदे साहेबांच्याकडून 101 रुपयाचं प्राइज डिक्लेअर झालंय. चला आता सुरुवात झाली. जसं शेअर मार्केट 10 वाजता खुलतो, अप अँड डाऊन होतो, तसा शेअर मार्केट आता बक्षिसांचा सुरू झालाय, स्टार्ट झालाय. कुठे चेंडूचा फटका खेळलाय, अतिशय गचाळ फिल्डिंग इप्पर साहेब, अतिशय गचाळ फिल्डिंग. तुम्ही साहेब यांना रिकव्हरीला काढा, त्याशिवाय यांच्यात सुधारणा होणार नाही. यांना रिकव्हरीला काढा. हा झेल झाला पाहिजे होता, पण एकदम गचाळ क्षेत्ररक्षणामुळे ही बाउंड्री गेलेली आहे. नाही, त्यांना रिकव्हरीपेक्षा वरी जास्त झालंय, कारण आता काय ते थोडासा त्याचाच विचार तिथे करतायत आणि ते ती भरपाई करावी लागणार आहे. या क्षणाला जर आपण पाहिलं तर रन पाहिजे आणि त्यावेळेला हा चौकार, पहिला चौकार, अधीक्षक अभियंता चषक 2025चा पहिला चौकार स्कोर झालाय 10 वरती, 1 गडी बाद 10 धावा. दुसऱ्या षटकात याने एका चौकारानं पूर्णपणे चलबिचल झाले. समोरच्या खेम्यामध्ये बिलकुल सामने वाले तंबू में थोडीशी हलचल तो आई आहे, थोडीशी हलचल त्यांच्या खेम्यामध्ये आले. 1 चौकारानं माहोल बदललाय, खेळ बदललाय,
स्ट्रायकर एंडला फलंदाज. ओ उल्टा पुल्टा. ओ भाई सीधी उंगली से थोड़ा सा उंगली को टेढ़ा किया है. टेढ़ा है मगर मेढ़ा है, ये कुरकुरे कहता है. आणि हा उल्टा पुल्टा वाला चौकार. काय सांगाल सर? एक एक या बाजूला एक त्या बाजूला उल्टा पुलटावाला हा फटका खेळलाय. अतिशय सुंदर असा फटका. आणि आता ते चेहऱ्यावरती मी सांगितलं ना थोडंसं टेन्शन होतं, आता थोडंसं स्माईल आले. पण ते स्माईल अजून ते क्लोजअप वाली नाहीये, खुलवाली नाहीये. आहे की रन पाहिजे, अजून अजून धावा पाहिजे. आकोटाप्याचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करेल. 2 धावा. टाळ्यांचा आवाज आलाय. सकाळी थोडीशी थंडी होती, थोडंसं हाताची घडी तोंडावर बोट होते, आता हात मोकळे केल्यात, टाळ्या वाजल्यात. टाळ्यांच्या साह्याने रनही आल्यात. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 16-16. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन, या ओव्हरमध्ये 3 नंतर 13. याचा अर्थ सर या बॅट्समननं समोरच्याचे 3-13 केल्यात, त्याच्यामुळे स्कोर झालाय 16. आत्ताच आदरणीय रोडे साहेबांचं आगमन झालेलं आहे, तरी स्वागत आहे. आणि सोबत मुकेश मोरे साहेब, दोघांचंही स्वागत. मान्यवरांचं इथे शुभागमन झाले साहेब. नक्कीच आपलं सहर्ष स्वागत आहे. या अधीक्षक अभियंता चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि आपल्याला विनंती आहे आपण जे मुख्य VIP डायस आहे तिथे बसून देखील या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. खेळाडू देखील विनंती आहे, कारण बॉलर नेम राजेश. क्रमांक 3चं षटक आहे. मागच्या षटकामध्ये 13 आल्यात, पहिल्यामध्ये 3, 13. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. आणि हा चेंडू जसा गेला ना, काहीकांच्या मनामध्ये होता का बाबा मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. मारायचा, सोडून द्यायचा, या 2 विचारानं तिथे होते. कुटाप्याचा चेंडू होता, भरपूर क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूच्या खाली 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 झेल सुटलाय. आता ही जोडी जमले या मैदानावरती. जर पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती आहेत. दिनेश आणि दीपेश, खास करून दीपेशची इनिंग तिथे संपुष्टात आले. विकेट क्रमांक 2, दुसरा गडी बाद. थँक्यू. यापुढील होणारा सामना आचोळे B&R उपविभाग आणि वसई पश्चिम B&R. आचोळे B&R आणि वसई पश्चिम B&R दोन्ही कॅप्टननी रेडी राहायचं आहे. ही इनिंग झाल्यानंतर लगेचच तुमचा टॉस होईल. आचोळे B&R कॅप्टन, वसई पश्चिम B&R. चला, 2 टीमनं रेडी राहायचं, तयार राहायचं आहे. यानंतर त्या 2 संघादरम्यानचा हा मॅच आपण बघणार आहोत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते आता प्रशांत नाईक. एखादी ओव्हर इप्पर साहेबांना द्या, गरुडे साहेबांना द्या, इशी साहेबांना द्या, तर जिंकाल तुम्ही. तीच चर्चा मैदानावरती देखील चालली की बाबा 4 षटक आहेत तर 4 बॉलर कुठले निवडायचे, याची चर्चा पहिल्या अगोदरच त्यांनी गेम प्लॅनिंग मध्ये केलेली आहे. आणि तिसरी ओव्हर घेऊन राजेश, स्ट्रायकर यांना प्रशांत. शॉर्ट पेस चेंडू होता, कोटप्याचा चेंडू पूल केला, पण फिल्डर आहेत डायू. वा वा वा, जबरदस्त कॅच घेतलाय. क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना ड्रायूस आणि फिल्डिंग करताना डायूस. सुंदर झेल. आपण रिप्ले बघूया, रिप्ले इंटरेस्टिंग आहे. आणि जसा कॅच टिपलाय तसा DBNला मागणी झाली, बाबा याचा व्हिडिओ थोडासा कट करा, व्हायरल करायचा, कारण इतका चांगला कॅच फिल्डरनं घेतलाय, त्याच्यामुळे याचा व्हिडिओ सर आज दिवसभरामध्ये व्हायरल होणार.
तळवलकर साहेब, सुरुवात विजयापासून केली तर शेवट विजयानं होतो. जरा प्रोत्साहन द्या तुमच्या टीमला. पुन्हा एकदा आपण झेल बघू शकता, रिप्ले बघा. सुंदर, स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. पुण्यामधला होता आखूड टप्प्याचा चेंडू या फटक्याला खेळलं गेलं होतं. आई फटका चाललाय जोपर्यंत डीपवरती क्षेत्ररक्षक होतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. नो बॉल. ओ नो नो नो, चेंडूचा इशारा पंचाकडनं झालाय. आणि त्यानंतर पंचांच्या हात गोल गोल फिरल्यात. याचा अर्थ उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. आणि फ्री म्हटलं का प्रत्येक जण तयार असतो ते घेण्यासाठी. चला, फ्री हिटचा चेंडू आहे. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज आला. फ्री हिट. स्वीप केलंय चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग चेस फॉर द फिल्डर फटला काय. पण हा क्षेत्ररक्षक आहे तो आपल्या बाजूनं जरी किती लांबवरती चेंडू असला तरी जाऊन देत नाहीत. अशी फिल्डिंग. 2 रन ऍड होतील स्कोरबोर्डमध्ये. आणि 2 धावांनी 24 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. बॅटच्या बाहेरील कडाला जाणून बुजून विकेट किपरला बीट करून चेंडू चाललाय पाठलाग. 1 2 3 4. इट्स 4. चौकार. थँक्यू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कट करायचा होता चेंडूला. बॅटच्या मधोमध नाही आलाय. मस्त रे तेंडुलकर, मस्त. नाही, त्याला पुढचं आठवते. म्हणजे त्याला तेंडुलकरपेक्षा रन कर महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तो रन करतोय. आणि बॅटच्या मधोमध येऊ दे, बॅटच्या कडेला लागू दे. ऐसे वक्त में रन आने चाहिए, कैसे भी आने दो. साहेब त्याला परत स्टोअरला घ्या तुम्ही ऑइल टाकायला. 2 रन दुसरे धाव या चेंडूवरती पूर्ण. मी बोल 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्यामध्ये 13, चौथ्यामध्ये 14. 3 13 14. 3 ओव्हर संपल्यात. 14 धावा मागच्या षटकामध्ये आल्या. 30 रन स्कोरबोर्डमध्ये. मैदानावरच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. आणि जी माहिती आपल्यापर्यंत इथे येते, आपण अधीक्षक अभियंता चषक 2025 आज दिवसभरामध्ये आपल्याच परिमंडळाला ते संघ या मैदानावरती खेळणार आहेत. आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या चांगल्या खेळाडूंची निवड म्हणजे 2 टीम बनणार आहेत. त्या 2 टीम कल्याण इथली स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहेत. म्हणजे आज जर तुम्ही परफॉर्मन्स केला, आज जर तुम्ही कामगिरी केली, तर त्या 2 संघामध्ये तुमची वर्णी लागू शकते. त्या 2 टीममध्ये सिलेक्शन. पण ते सिलेक्शन कधी होईल माहिती आहे का? ज्यावेळेला तुम्ही धावांचं कलेक्शन करतील आणि विकेट तुमच्या खात्यामध्ये करतील. कलेक्शन आलं तर सिलेक्शन नक्की होणार आहे. त्याच्यामुळे कल्याणला जायचं आहे तर आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ तुम्हाला करायचा आहे. ही चांगली माहिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला प्राप्त होते. चला, अचूक बिएंडर कॅप्टन आणि वसई बिएंडर कॅप्टन रेडी राहायचं आहे. टॉस होणार आहे तुमचं. शेवटचं षटक आहे. शेवटची ओव्हर. नाही, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अपील झाले. पुढचा 2 संघ रेडी राहा, तयार राहा. टॉस केला जाणार आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. चांगली रनिंग. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकाचं रूपांतर 2 मध्ये करणं आवश्यक आहे. त्या 2 रनने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 32. इप्पर साहेब तिकडच्या तिकडे विकले गेलेले दिसत आहेत. भरपूर वाईट आहे. पंच इतका हात करतात कारण ते सांगतात की बाबा इतका बाहेर आहे. इतका बाहेर आहे चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. टाळ्यांचा गजर विरारच्या डगआउटमध्ये कायम चालू आहे कारण स्कोरबोर्ड आता वेगानं चाललाय. थोडासा स्पीड पकडलाय. टप्प्याचा चेंडू होता. फटका खेळायचा जरूर होता. थोडासा बाउन्सने बीट झालं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी नयनला संधी त्याच तरी दिलेली आहे. नयनकडे ती क्षमता आहे. स्लॉग ओव्हर कसा हाताळायचा, शेवटची ओव्हर कशी टाकायची, नयन योग्य पद्धतीने करतायत. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळाय. लॉंग ऑफला फिल्डर येईल, थ्रो करेल. दुसरी धाव देखील पूर्ण या 2 धावांनी.
35 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 म्हटलं का शाळेय जीवन आठवण येते. ते 35 वरती काठावर पास. पण आता 35 धावा धावफलकावरती आहेत. उलटा पुलटा उलटा पुलटा आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. 35 धावफलक आहे 35 वरती. स्कोर 35. शेवटचा बॉल तरी ईशी साहेबांकडे मारा. त्या बिचाऱ्यांना बेरोजगार करून ठेवलंय तुम्ही. त्यांना संधी दिली नाही. दोन धावा पूर्ण आहेत की नाही पंच सांगतील. तिसरे पंच पाहतील की दुसरी धाव पूर्ण झाले की नाही. 2 धावा झाल्या तर 37, 1 धाव झाली तर 36 किंवा 37 या धावा. 2 टीम कॅप्टन चला आपण या. आचोळे बिएंडार आणि वसई वेस्ट बिएंडार टॉस साठी रेडी राहायचंय. लवकर या, स्टेज खाली या इकडे. आणि काही मॅनेज करायचं असेल तर तसं वसई वेस्ट बिएंडारचे NSCचे सर्वा श्री पिल्लई साहेब यांनी मॅनेजमेंटसाठी काहीतरी सरळ हाताने मदत करायची. तुम्ही टॉस जरी जिंकले तरी आम्ही तुम्हाला विजयी घोषित करू. मी आदरणीय रोडे साहेब, तंबाके साहेब आणि सिसोदे साहेबांना विनंती करतो की टॉस बॉक्समध्ये आचोळे बेंडार आणि वसई वेस्ट बेंडारचा टॉस घ्यायचा. टॉस बॉक्स आपल्या स्टेजच्या डाव्या साईडला. चला फिल्डिंग लावून घ्यायच्या पटापट. मित्रांनो, आपले भरपूर सामने होणार आहेत. आपल्याला संध्याकाळी 6च्या अगोदर संपवायचे आहेत. तर वेळ न दवडता एक इनिंग झाले की पटापट फिल्डिंग लावून घ्यायच्या. बॅट्समन लगेच पाठवून घ्यायचे तुम्ही. साहेबराव पवार. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला बॅट कुठे आहे. त्याकरता शेवटच्या चेंडूवरचा विकेट गडी बाद आहे. बॅट थोडीशी हवेमध्ये आहे. त्याकरता 36 धावा झाल्या. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 टीम कॅप्टन चला आपण टॉससाठी या. 36 धावा झाल्या. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे वसईच्या संघाला. हॅलो, आचोळे टीम आणि वसई या 2 संघादरम्यानचा टॉस. आचोळे या संघाने टॉस जिंकला. त्यांनी सांगितले पहिल्यांदा मी गोलंदाजी फिल्डिंग करू. बॅटिंग की बॉलिंग. बॉलिंग. हॅलो, हे थोडस हेड आणि टेल मध्ये आम्हाला समजत नसल्यामुळे जाधव सर, ज्यावेळेला टॉस होईल त्यावेळेला थोडंसं मागे घ्या, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित येतील. नाही, त्या स्टेजवरती चालेल, फक्त थोडंसं मागे घ्या जेणेकरून टॉस आपल्याला व्यवस्थित कव्हर करता येईल. हॅलो, थोडस मी हॅलो हॅलो सगळेजण मराठी मीडियमचे असल्यामुळे थोडंसं हेड अँड टेल मध्ये घोळ झालाय आमचा. पुढच्या वेळेस टॉस पाडताना आयोजकांना विनंती की त्यांनी छापा काटा करायचा आहे.
नाही पण आता काय झालंय माहितीये का, म्हणजे छापा काटा काय मध्ये समोरच्याचा काटा काढण्यासाठीच घेतला जातो. त्याच्यामुळे छापा काटा काही येऊ द्या, फक्त तुमच्या कर्तृत्वाची छाप असं सोडा की विजयाचा काटा तुमच्या दिशेने झाला पाहिजे, असं खेळ करायचा आहे. वसईवाल्यांनी बॅटिंग घेतलेली आहे. आचोळे B&R फिल्डिंग करणार आहे. बॉलर नेम मग कॉमेंट्री बॉक्समध्ये या. धनंजय यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. ICCचे माजी उपसरपंच रोडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आयोजित आपण अधीक्षक अभियंता चषक पाहतात आणि पहिलाच बॉल सुटलाय झेल आणि चेंडू निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सेकंड बॉल. फटका सुंदर खेळला, हवेमध्ये खेळला, झेलची संधी क्षेत्ररक्षक आलाय. हो व्हॉट अ कॅच. दर्जेदार झेल टिपलाय. लॉंग ऑफला धावत होते, पुढे गेले आणि त्याच्यानंतर झेल टिपत असताना पहिला धक्का लागलाय नयनच्या स्वरूपानं. ज्या नयननं चांगली सुरुवात केली चौकारानं, त्या नयनला मैदान सोडावं लागलं. पहिला धक्का टीम वसईला. भारती साहेबांनी कदाचित फिल्डरला धमकी दिलेली आहे की जर का जास्त फिल्डिंग केली नाही तू तर तुला 500ची लिस्ट देईल. या धमकीमध्येच त्यांनी ही कॅच पकडलेली दिसून येते. इप्पर साहेब यांना आता तरी 2 चेंडू खेळू द्या प्लीज. इशी साहेब आणि इप्पर साहेब यांची जोडी बघण्यासाठी सुमारे हे 35,000 क्षमतेचं ग्राउंड तुडुंब भरलेलं आहे. लक्ष त्याच्यावरती देखील असेल. साहेब ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये येतील तिथे देखील मात्र लक्ष वेधित केलं जाईल. परंतु धावा करायच्या 37 बनवायच्या टीम वसईला. विरारच्या अगेन्स्ट 36 विरारनं बनवल्यात. ओ चांगला बॉल, थोडासा खाली राहिलाय. यष्टांच्या अगदी वरून जाणारा बॉल पाहायला मला सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस होत असताना डॉट बॉल. चेंडू आतापर्यंत फेकून झाला. 3 धावा धाव फलकावरती 4. पहिल्या बॉलवरती झेल सुटल्यानंतर चौकारामध्ये आपण पाहिलं तर तो बॉल तकदीर करत असताना पाहायला मिळाले. त्याच्यानंतर विकेट आली, त्याच्यानंतर डॉट. आतापर्यंत 3 बॉलची कहाणी ही राहिली आहे. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केला, गॅपमध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेल स्टॉप. मला वेल बिल्डिंग झुकायचं आहे, भारती साहेब, वेल बिल्डिंग. मला झुकायचंय, मला पडायचंय, मला वाकायचंय, तरी देखील उठून क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. हेच मात्र आज सर्वजण साध्य करतायत. कारण महावितरणमध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक श्रेणी तो आता एन्जॉय करण्याचा प्रयत्न आता या मैदानावरती करणार आहोत क्रिकेटच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुण्यात मात्र आपण पहिल्यांदा खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाइंडिंगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतायत. सिंगल मात्र पुण्यात कंप्लीट केली जाईल. पंच मात्र ओके. तुम्ही तुमचा पॉज झाला की आम्ही बोलला वरती वरती नाही. हा ही धाव नसणार आहे. पुढचा बॉल. पुण्याचा फटका क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरून चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 1 कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ शकतोय आणि 3 धाबा आपण पाहिलं तर सहजरित्या कंप्लीट होत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 8 धाबा. सुरुवात आपण पाहिलं तर टीम वसईच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतं 37 धाब्यांचा पाठलाग सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत 8. धनंजय ज्यावेळेला पहिले ओव्हर संपलं होतं त्यावेळेला त्या साईडला 3 रन होत्या, या साईडला 8 रन. याचा अर्थ चांगला स्टार्ट आहे. वसईनं ज्यावेळेला 37 धावांचा पाठलाग करायचा 37 टू विन त्या चांगली केली वसईच्या संघानं. आता बघूया विरार टीम काय स्ट्रॅटेजी आखते. आता कोणावरती मदार आहे, दुसरी ओव्हर कोण हाताळणार, कोण बॉलिंगला येणार त्यावरती चर्चा चालली आहे की बाबा विकेट घ्यायचे आहेत आणि विकेट कोण घेणार यावरती चर्चा सुरू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार होता, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट, सिंगल, त्यानंतर डॉट आणि 3 रन. एकूण 8 झाल्यात.
पहिल्या षटकानंतर 8 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात, कारण चौकारानंतर एक सिंगल पण होती. सिंगल नंतर आपण पाहिलं तर 3 धावा आहेत. लेगबायच्या धावा इथे ऍड नाही केल्या जाणार. धावसंख्या 8. धावफलकावरती धावा येते 8. दोन्ही टीमची पडले गाठ. बघूया कोण शोधणार विजयाची वाट आणि कोणाला बघावी लागणार ती पराभवाची वाट. त्याच्यामुळे हा मॅच महत्त्वाचा आहे. मुकेशजी देखील धनंजय तुमच्या जोडीला जॉईंट होतील. मुकेश सर आहेत, त्याच्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या जोडीनं ते जॉईंट होतील. यस, पहिलं षटक दीपेश यांचं आपण पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये राहुल यांना इन्व्हाइट करण्यात आलं. महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आयोजित आपण अधीक्षक अभियंता चषक पाहतायत. आणि त्याच वेळेला पाहिलं तर विरार विभागाचे कार्यकारी अभियंता सन्माननीय लेले साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती आपण VIP डाईसवरती येऊन या सामन्याचा आस्वाद घ्यायचा. सर या कारण आपली उपस्थितीच या सर्व आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवणारी आहे. असा दिवस जसा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितनं आपल्या सोडासाठी राखीव ठेवला आहे. बाकीचे दिवस सर्व्हिस डिपार्टमेंट सांभाळायचं असतं, पण आजचा दिवस आज स्वतःच्या विरंगुळ्यासाठी स्वतःच्या आनंदासाठी त्याने राखून ठेवलेले आहेत. पहिला बॉल नो बॉल, पंचाने काउंट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. येतोय दर्जेदार अप्रतिम चौकार. अशा चौकाराची अपेक्षा केली होती. लेले साहेबांचं देखील शुभागमन झाले. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय उमेशजी लेले साहेब कार्यकारी अभियंता विरार विभागाचे आपण पाहू शकतात आणि त्यांचं आगमन मुख्य मंचावरती होत असताना पाहायला मिळतात. साहेब आपलं सहर्ष स्वागत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 13. त्याच जोडीला वसई मंडळाचे अधीक्षक अभियंता सन्माननीय संजयजी खंडारे साहेबांचा देखील शुभागमन झाले. सर आपलंही सहर्ष स्वागत आहे. फार मोलाची भूमिका संजय सरांची देखील राहिली आहे. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करणं, त्यांचा अनुभवाचा फायदा या पूर्ण वसई मंडळाला नेहमीच ज्यांच्या माध्यमातून होत आलाय, त्यांचं शुभागमन या मैदानावरती झाले. सर आगतम स्वागतम सुस्वागतम. गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी खंडारे साहेब यांना आपण पाहू शकतात. अधीक्षक अभियंता वसई मंडळ तथा वसई मंडळ अधिकारी कर्मचारी वृंदाच्या म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1ने सिंगलने वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतायत. ती मात्र धावफलकावरती 14 धावा बनवायच्या आहेत. टीम वसईला 37, टीम विरारच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा वेगवान बॉल चांगल्या लेंथवरती पाहायला मिळालात. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीत. निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. त्या जोडल्या पाहिलं तर कार्यकारी अभियंता प्रशासन अर्थात जयंत सरांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. आणि साहेबांच्याच माहितीसाठी वसई आणि विरारमधली जुगलबंदी आहे. वसई विरारमधली जुगलबंदी असंही लोकल ट्रेनमध्ये वसई विरारच्या सीटवरनं भरपूर काही चालू असतं. कोण कोणाला सीट देतो, कोणाला देत नाहीत. त्याच्यामुळे या पहिल्या सामन्यामध्ये विजयाची सीट वसई घेणार का विरार घेणार, त्यावरती आता जुगलबंदी मैदानावरती सुरू आहे. धावा झाल्या 16, 16 ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत 3 बॉल फेकल्यात. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्राच्या त्या ठिकाणी आहेत, फील्ड करतायत, फेकी केली जात आहेत. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. बॉल कव्हर करेपर्यंत 2 धावा आहेत. त्या 2 धावा त्या ठिकाणी इझिली कंप्लीट. धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 18 धावा. आतापर्यंत बॉल फेकून झाला 4, धावसंख्या 18. संजय सरांचं शुभागमन झालंय. या मुख्य अतिथी कक्षामध्ये त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. अधीक्षक अभियंता संजयजी खंडारे साहेब यांचं शुभागमन झालंय. आणि जय सुटलाय. इतकं इझिली गेलं भाई, इझी गेलं, थोडंसं लेझी घेतलं तुम्ही. हा कॅच तुम्ही इझी घ्यायला गेला, तेवढं थोडंसं लेझी गेलं. तर जे अशा कॅचेस सुटल्या तर भाई गलत पासवर्ड से मोबाईल का लॉक नहीं खुलता, गलत तरह से खेलोगे तो जीतोगे कैसे. कॅच सुटलाय, जे सुटलाय. इथे स्माइल देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विरारच्या समर्थकांच्या माध्यमातून होती. फटका चांगला खेळला, गॅपमध्ये चाललाय. एक झेलचं रूपांतर मैदानाच्या आतमध्ये आता ते दिसून आलाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4, दर्जेदार चौकार येतोय आणि चौकारानं धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात तर जाऊन पोहोचतायत 23. आदरणीय मते साहेब यांचं पण आगमन झालेलं आहे. त्यासाठी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मते साहेब यांचं सारखं व्यक्तित्व आम्हाला लाभलं, यासाठी अजून निंदनीय गोष्ट या जगात काहीच नाही. याबद्दल तुम्ही स्वतःला एक चार्जशीट काढून मोकळी करून घ्या ती, आणि स्वतःला 51,000चा फाईन लावून घ्या.
रन झाला 23-23. पाटलाग 37चा सुरत 23 धावा धावफलकावरती लगावण्यात आलाय. जसं मान्यवरांचं देखील आगमन जे या मैदानावरती झाले तसं प्रत्येकानं म्हणजे जसं ही स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना अधीक्षक अभियंता चषक 2025 फार मोठी मेहनत प्रत्येकानं घेतलेली आहे. आपला वेळ दिला आहे, काही काणी श्रम केलेले आहेत, काही काहींच्या कल्पनाच आहेत, आयडियाज आहेत की ही स्पर्धा कशी असावी, आपल्या खेळाडूंसाठी कसं मैदान असावं, सुचेज असं हे मुख्य अतिथी कक्ष आहेत. आणि या मेहनतीला खऱ्या अर्थानं फळ आजच्या दिवसामध्ये आले. 12 चेंडू आहेत आणि 12मध्ये 14 करायचे आहेत. 12-14 महत्वाचा मॅच आहे. आखोटाप्याचा चेंडू होता, चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, खाली 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 टिपलाय, झेल झेल झेल. मॅच मध्ये थोडीशी झाले गाण्याची वेळ. आता ज्यावेळेला शेवटच्या क्षणी रन आलेत ना, धावा आल्यात ना, त्याचा फायदा विरारला होतोय. पण विरारची टीम एवढी चांगली कामगिरी करते, त्यांना सपोर्ट करण्यासाठी काही टाळ्यांचा आवाज विरारच्या मुख्य टीमकडे पण यायला पाहिजे. कारण सध्या त्यांना आवश्यकता आहे बाहेरून. जसं एखादं सरकार म्हणते काही वेळेला बाहेरून पाठिंबा द्यावा लागतो, तसा बाहेरनं पाठिंबा विरारच्या टीमला बघूया. त्यांच्या प्रेक्षकाकडनं, त्यांच्या सपोर्टरकडनं येतात. सध्या वसई जसं ती डगआउट त्यांचं थोडंसं उन्हामध्ये आहेत ना, तसा आता थोडासा त्यांच्या भाग देखील टेन्शनवाला भाग थोडासा गरम झाला आहे. 13 ज्यावेळेला 14 धावांची आवश्यकता होती, पहिल्या चेंडूवरती विकेट. 11-14चा मॅच आहे. 11 बॉल 14 धावेची गरज. नेक्स्ट बॉल. फटका पुन्हा समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार, थांबवण्यात आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मात्र कुठलाही जोखीम पत्करण्याचा प्रयत्न होत नाहीत. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 10 बॉलमध्ये 13 धावेची गरज आहे. 13 मेराव्याला खेळ जारी मैदानावरती आहेत. आता इथून काहीतरी घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 4 बॉलमध्ये. जसं तुम्ही 13चा उल्लेख केला तसं 10 आहे भाई. 10 आहे, 10 का दम दम कम दिखाना होगा. विवेक आहेत, विवेकनं लावलाय दम लावला, पण दुसऱ्या बाजूला फिल्डरही तितकाच तरबेज आहे. चांगलं फिल्डिंग झाले, थ्रो करतोय दोपदा, एकच रन. फिल्डिंग चांगली झाले. आता प्रत्येक जण स्वतःला झोकवून देतोय. धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धाव घेताना इथे बघूया पंच काय पाहतील. त्यांनी सांगितलं जाऊया, टेक्नॉलॉजी आहे आपल्याजवळ, त्याची मदत घेऊया. थर्ड अंपायर अर्थात तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करते. पण पहिल्याच मॅचमध्ये रंगत आले आणि नुसती रंगत नाही आले, मान्यवरांचं देखील आगमन झाले, तेही आनंद घेतात. आणि ज्यांनी मेहनत घेतलेत ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. असा दिवस अधीक्षक अभियंता चषक 2025 हा पहिलाच मॅच आहे, पण पहिल्या मॅचमध्ये रंगत अक्षरशः वाढले. रंगत वाढलाय, खेळ वाढलाय, प्रत्येकाच्या लक्षात अगदी वेधित झालंय. अधीक्षक अभियंता चषक महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आयोजित आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आहेत, तिसरे पंच पाहतायत. पाहूया काय होत आहेत. हात लागलाय का ते पाहण्याचा प्रयत्न होतोय. दोन्ही अँगलमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. समोरच्या कॅमेऱ्यानं थोडासा वाईड अँगलनं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जे बेस्ट असेल ते निर्णय नक्कीच येतील. आणि प्रत्येकाच्या नजर आहेत बघा, प्रत्येक जण उत्सुक आहे बाबा तिसरे पंच काय निर्णय देतात, थर्ड अंपायर काय डिसिजन देतात, त्याच्यावरती बऱ्याच जणांच्या नजर आहेत. हा मॅचही तसा आहे, पहिला सामना आहे. वसई टीम ॲज युजल चांगला संघ आहे, तुल्यबल संघ खेळाडूंचा भरणा आहे. ते विजय संपादित करून पुढे जाणार का विरार दे धक्का, टीम वसईला धक्का देण्याचा प्रयत्न वसई देखील करणार आहेत. हा खाली खाली खाली. त्यामुळे धनंजय एक टीम तर आहे, वसई टीम चांगली आहे, चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. पण विरार टीम पहिल्या सामन्यामध्ये उलटफेर बिग अपसेट करण्याच्या प्रयत्नामध्ये विरार आहे. नाही क्लोजअप आहेत आणि आता डिसिजन मध्ये देखील पाहूयात काय घडणार आहेत. नाही ते एक चित्रपटला पण गाणं आहे, म्हणजे काटे नहीं कटते लम्हे इंतजार के, नजरे लगा के बैठे सब थर्ड अंपायर के डिसीजन पे, सब थर्ड अंपायर पे नजरे लगाए. जोपर्यंत थर्ड अंपायर डिसिजन देत नाही तोपर्यंत इप्पर साहेबांनी थोडासा डान्स करून दाखवायचा आहे. अरे ते इकडेच आहे, सॉरी. त्यांनी सांगितलं की चार्ज इशी साहेबांना दिलाय. काय घडलंय काय बिघडलंय त्यावरती समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. किती पाहिजे 9 चेंडूचा खेळ आहे, 11 धावांची आवश्यकता आहे.
9-11 असंही 9/11 फेमस आहे पुऱ्या वर्ल्डमध्ये. आता ही 9/11 आहे. 9/11 आहे 9-11. पटका धरू केलं. ओ ओ ओ मॅच टाईट, त्यामध्ये वाईट. मॅच थोडासा टाईट आहे आणि त्याच्यामध्ये हा वाईट बॉल आलाय. 9-10 जैसा मॅच होता है ना बाबा 19-20 वाला, वैसा मॅच आहे. पहिला मुकाबला आहे, पहिला सामना आहे आणि प्रत्येकाला वाटतं बाबा ही फायनल आहे का काय, एवढी उत्सुकता आणले. पहिल्याच मॅच आहे पण फायनल नाही आहे भाई. कोण जिंकणार ते अजून फायनल नाही आहे. कोण जिंकणार ते फायनल नाही. चेंडू हवेत, लॉन्ग ऑफला फिल्डर त्यानं टिपला असेल. ये फाइनल नहीं है अब, लेकिन अब तक फायनल नाही भावी. जीतेगा कोण, वसई या विरार, जिंकणार कोण. एक गाणं ऐकूया आणि येऊया. 1दा 2दा 3दा 4दा 5दा 8-10चं समीकरण आहे आणि पुन्हा एकदा येऊया. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा दगडा. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा दगडा. आई तुझा डोंगर. थँक्यू. मॅच रंगलाय, सामना रंगलाय. वसई वर्सेस विरार, दोन टीम दरम्यान रंगणारा मॅच. येणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये 8 बॉलमध्ये 10 धाब्यांचं लक्ष आहेत. न्यू बॅटर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर विशाल, जे काही करायचंय विशालला करायचंय. विशाल समोर आता खऱ्या अर्थानं आव्हान असणार आहेत, कारण 8 बॉलमध्ये 10 धाब्याची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकेट गेल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढलाय. विरार टीम बिलकुल कंधे थोडेसे ऊंचे आहे, खांदे थोडेसे उंचावलाय, मोराल वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय. 8 चेंडू धावा करायचे ते 10. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. 8 बॉल 10 धावांची आवश्यकता. रंगणार मॅच, सामना रंगणार. 2 बॉल खऱ्या अर्थानं हे निर्णायक असणार आहेत. 2 बॉल पैकी 1 बॉल तिथे चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करणाऱ्या टीम बॅटरला देखील खेळायचे आहेत. पाहूया काय घडणार. ओ ड्राईव्ह केलाय, सेपांना चेंडूला मात्र ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत दूरवरून येतील, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलं आहे. 7 बॉलमध्ये 9 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थानं कस लागणार आहेत. हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहेत आणि पहिलाच मॅच सुपर डुपर हिटवाला होणार आहे. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला हा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. फक्त शेवट गोड कोण करणार भाई, एंड कोण अच्छा करेगा. त्यांना माहिती आहे इथे जर चांगला एंड झाला नाहीये तर आपल्या टीमचा दी एंड होऊ शकतो. त्याच्यामुळे एंड चांगला करायचा आहे, शेवट चांगला करायचा आहे. अंत भला तो सब भला. शेवट गोड कोण करणार. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हवेत केला, जेल सुटलाय. क्या सुटलाय. थोडंसं हात डोक्यावरती गेल्यात पण हे सगळं होणार. अशा मॅच मध्ये कॅच सुटणार, धाववाद सुटणार, सर्व काय होणार. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 6 चेंडू आहेत आणि 8 धावा करायच्या आहेत. 6-8चा मॅच आहे. वाट पाहून झाले, वाट लावायची वेळ आले. हे गाणं ऐकूया आणि येऊया. पहिला सामना वसई विरार मध्ये मॅच चालू आहे. 6 बॉल 8 रन. थँक्यू. आणि जर आपण पाहिलं ना तर डगआउटमध्ये किंवा प्रेक्षकामध्ये देखील चर्चा चालू आहे. मुख्य व्यासपीठ आहेत, मान्यवर देखील आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे की ते विरार जिंकणार का वसई जिंकणार. कोई कहता है भाई दिल कहता है विरार जीतेगा, लेकिन दिमाग कहता है वसई जीतेगा. ये दिल और दिमाग के बीच की लड़ाई है. 6 बॉल आणि 8 रन करायचे आहेत. नाही, वसई विरार मध्ये मॅच सुरू आहेत आणि पुढची मॅच जवळून कोण पाहत आहे. पुढची मॅच जवळून आचोळीचा संघ पाहतात आणि आचोळीच्या अगेन्स्ट वसईचा संघही पाहतोय, कारण नेक्स्ट मॅचकडे त्यांचंही लक्ष लागलेलं आहे. 6 बॉलमध्ये 8 धाब्याची गरज आहे. भरपूर विचार विनिमय झालाय. कुठला गोलंदाज मैदानावरती आणायचा, शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणावरती द्यायची, याच्यावरती देखील चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. कारण ही संपूर्ण स्पर्धा आपल्या नावी करायचं आहे, त्यामुळे प्रयत्न हे 100% करायचे आहेत. बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर हाय टेन्शन वायर भरपूर आहेत, पण हा हाय व्होल्टेज मॅच आहे. हाय टेन्शन वाला हाय व्होल्टेज मॅच आहे आणि हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती चाललाय. फक्त ड्रामा कोणासाठी काय हसू घेणार आणि कोणाच्या डोळ्यामध्ये आसू घेऊन येणार. हे हसू आणि आसूवाला खेळ आहे. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू हाताळला जातोय. बॅटला टोला लागला. चेंडू चाललाय जोपर्यंत 1 धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. दुसरी धाव घेताना विकेट 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 आलाय. चला विकेट आला गाणं घेऊया. 5 बॉल धावा करायचे ते 7.
थँक्यू. रंगलेला मॅच, रंगलेला सामना मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे रनआउटच्या माध्यमातून विकेट आल्यात. 5 बॉल मध्ये 7 ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतात, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी काउंट. येणारे बॉल 5 बॉल मध्ये 6 धावेची गरज आहे. बॉलिंगला आकाश आहेत. आकाश ओ हो भाई छा गए आकाश. आणि असंही म्हणतात स्काय इज द लिमिट. बाबा आकाश आहे, स्काय इज द लिमिट नाही आहे. त्याच्यामुळे मॅच तुम्हाला जिंकायचं आहे. दुसऱ्या बाजूला बॅट्समनही रेडी आहेत, त्यांनाही माहिती आहे विजय नावामध्ये विजय आहे तो साकारायचा आहे. 4-6 हवेमध्ये कळलाय झेलची ती संधी. झेल घेतलाय, झेल संपलाय. विजयचा खेळ, मनोजचा खेळ संपलाय. विकेट मोठी आलाय मनोजच्या स्वरूपानं. फलंदाज बाद आउट. थँक्यू सर. कधी हा मॅच वसईच्या बाजूने जातोय, कधी हा मॅच विरारच्या बाजूने जातोय. रंगलेला मॅच. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 3च्या डबल, 3 दुने 6, बरोबर 6 रन करायचे आहेत. आणि 6 रन करण्यासाठी आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर राजेशवरची जबाबदारी फार मोठी आहे. मॅच रंगलेला असताना वसई विभागाचे कार्यकारी अभियंता सन्माननीय सुकटे साहेबांचं देखील आगमन झालंय. आणि पहिलाच मॅच आहे, जसं मान्यवर दाखल झालं तसा मॅच रंगला. रंग भरण्याचं काम बॅट्समन करतोय, बॉलर करतोय, पण रंग चढा है, बिल्कुल रंग चढा है. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढा है क्रिकेट का रंग मैदानावरती चाललाय. पहिल्याच सामन्यामध्ये 3 दुने 6. मॅचचा थरार पहा, थ्रिल पहा, सस्पेन्स पहा. आणि मॅच अधीक्षक अभियंता 2025 आहे. आणि त्याच वेळेला बघूया 3-6चा मॅच. स्ट्रायकर एंडला राजेश, गोलंदाजीसाठी आकाश. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील. आणि जसा चेंडू खेळला गेला होता ना, त्यावेळेला काही सांगितलं बाबा 1 माईक 2 डगआउटच्या दिशेने गेला तर बरं होईल. मग 3 धावा काढतात का काय, असं चर्चा चालू होती. 2 मध्ये करायचे 4, 2 चेंडू 4. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला. चेंडू गॅप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक ठिकाणी वेगाने येत आहेत. 1 कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. ओहो, मॅच शेवटच्या बॉल वरती गेलाय, ज्याची चर्चा सुरू होती. 1 बॉल 2 धावेची गरज. बिलकुल रंग चढा आहे, रंग चढेगा. आणि काही नियम आहेत, नियमावली आहेत, डोंगरे साहेब आहेत आपल्यापर्यंत पोहोचवतील. जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. बघूया, पहिला मॅच आहे. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. आणि त्यांना ज्यावेळेला चायनीजच्या गाड्या असतात ना, त्याच्यावरती सर्वाधिक ऑर्डर कोणती असते माहिती का? 1/2. आता ही 1/2 वाली ऑर्डर आहे. ही 1/2 वाली ऑर्डर आहे. 1 चेंडू 2 धावा. 1 धाव झाली तर सुपर से ऊपर, सुपर ओव्हर असणार आहे. पहिला मॅच अधीक्षक अभियंता चषक 2025, सुपर से ऊपर वाला मुकाबला. कॅच. हो हो हो, विरार ने दिलाय दे धक्का, धक्के में धक्का, दे धक्का. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा. ये हो टगर, वो हो टगर, मैं न रुकेगा. आइला रे आइला, आट चमाइला, आइला रे आइला, आट चमाइला. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है. अतिशय निराशाजनक पराभव झालेला आहे आणि विरारने खाता खोललेला आहे. आणि या पराभवानंतर मी विनंती करतो की जबाबदारी फिक्स करण्यात यावी आणि याला अजून 4 फीडर देण्यात यावे मेंटेनन्ससाठी. आणि इची साहेबांना रिलीव्ह करण्यात नाही यावं.
आणि मुकेश सर जर पाहिलं ना तर विरारनं खातं खोललंय पण सेव्हिंगवाला नाही करंटवाला वसईला करंट दिलाय